नमस्कार मित्रांनो, पूजा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। ची भाजी भाकर न बनवता बनवणार आहे थालीपीठ। सुरू करूया आपल्या या रेसिपी ब्लॉगला किंवा रेसिपीच्या व्हिडिओला। तर तुम्हाला मी दाखवते की मी कशा प्रकारे थालीपीठ बनवते। थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी काही पीठं घेतली आहे। त्याच्यामध्ये आम्ही दोघीच लोक असल्यामुळे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे, ज्याच्याने खूप छान आणि मऊ असे थालीपीठ होतात। त्यानंतर मी 2 चमचे कळण्याचं पीठ घेतलं आहे। जे कोणी खानदेशी साईडचे असतील, जळगाव साईडचे असतील, त्यांना माहिती आहे की कळण्याचं पीठ कसं बनवतात ते। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे 1 चम्मच बाजरीचं पीठ। बाजरीचं पीठ यासाठी की आपले जे थालीपीठ आपण बनवतो ना, त्याच्यात बाजरीचं पीठ थोडंसंच घालायचं, जास्त प्रमाणात नाही घालायचं, त्याच्याने त्याला खूप छान अशी चव येते। इथे आपण पालक आणि मेथीचे थालीपीठ बनवणार आहोत। तर इथे मी पालक आणि मेथी छान धुवून घेतली आणि चिरून घेतलेली। आधी आपल्याला ही नाही टाकायची, आपल्याला लास्टला टाकायची। आधी आपण सगळे मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच इथे हळद घेतली आहे, 1 ते 2 चम्मच लाल मिरची घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी घेतला आहे घरचा मसाला 1 चम्मच, थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अजवाईन हातावर छानपणे चोळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात घालायचं आहे। इथे मी अर्धा चम्मच हिंग घेतलेला आहे, अर्धा चम्मच चाट मसाला घेतला आहे, अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवून घेतली, ती पण आपल्याला याच्यात घालायची आहे। आणि लास्टला आपण इथे टाकणार आहोत मेथी आणि पालक। आधी पाणी न घालता हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे। आधी जेवढं मळले जाणार आहे पाणी न घालता तेवढं आपल्याला मळून घ्यायचं आहे। त्यानंतर हळूहळू आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये, आणि पाणी जेवढं लागेल त्या हिशोबानेच पाणी हळूहळू टाकत जायचं। एकदम पाणी टाकाल तर ते खूप पातळ होऊन जाईल, त्याच्यामुळे अंदाजानुसार आपल्याला पाणी घालत ते मळून घ्यायचं आहे। जेवढं पाणी लागेल तेवढंच हळूहळू पाणी घालायचं आणि छान प्रकारे असं डो करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे पीठ मळून झालेलं आहे। खूप जास्त पातळ पण आपल्याला हे पीठ मळायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टही मळायचं नाही। बघू शकता की हे नॉर्मल याच्यात मी मळलं आहे की जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आपल्याला याला 15 मिनटं साईडला ठेवायचं। एक कॉटनचा कपडा घ्यायचा, तो त्याच्यावर झाकून ठेवायचा किंवा तुम्ही प्लेटही झाकू शकता। थालीपीठासोबत इथे बनवला आहे मस्त झणझणीत असा मिरचीचा ठेचा। तर इथे मी बनवले आहेत मस्त फ्रेंच फ्राईज। त्याच्यासाठी अजून फ्राय करायचे बाकी आहे। त्याच्यासाठी मी 2 बटाटे घेतले होते, त्यांना छान असे जाडमध्ये काप करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये त्याला 70 ते 80% थोडंसं बॉईल करून घेतले। सुक्या कापड्यावर ते ड्राय करून घ्यायचे, थोडा वेळ त्यांना असंच ठेवायचं। त्याच्यानंतर 1 चम्मच कॉर्नफ्लावर तिखट मीठ घालून त्याला मिक्स करून घ्यायचं आणि ते साईडला ठेवायचे। आधी मी इथे दूध तापवून घेते आणि इतकं भयंकर गरम होत होतं इथे तर विचारूच नका। त्यामुळे मी केसही असे वरती बांधून घेतलेले। आणि आता करणार आहोत आपण थालीपीठ। कदाचित आपण ते थापून बनवतो म्हणून त्याचं नाव थालीपीठ असं दिलं असणार आहे। आपल्याला हे थालीपीठ करायचं आहे, म्हणून मी जो रुमाल झाकला होता पिठावरती तोच रुमाल ओला करून घ्यायचा आहे। हा रुमाल माझा थालीपीठ बनवण्यासाठीच आहे स्पेशल। त्याच्या व्यतिरिक्त मी यूज नाही करत त्याला, फक्त थालीपीठसाठीच यूज करते। थालीपीठ बनवण्याआधी आपण त्याला ओलं करून घ्यायचं, जेणेकरून थालीपीठ त्याच्यावर चिटकणार नाही, आणि अशा प्रकारे त्याला थापून घ्यायचे। तवा गरम झाल्यानंतर तोच रुमाल उचलायचा आहे आणि उलटा आपल्याला तव्यावर टाकायचा आणि वरून थोडंसं पाणी मारायचं आहे किंवा तुम्ही हातानेही असं थापून घ्यायचं आहे आणि एका साईडने रुमाल ओढायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तो रुमाल काढायचा आहे। तर बघू शकता इथे किती छान प्रकारे आपलं थालीपीठ दिसतो आहे। याचा फ्रॅग्रन्सही खूप छान येत होता आणि अक्षरशः थालीपीठ बनवता बनवता माझ्याही तोंडात पाणी येत होतं। इथे आता मी दुसरं थालीपीठ बनवते। मी आधीच पहिला थालीपीठ शेकत होते तेव्हाच मी दुसरंही बनवून घेतला होता, कारण की आता बऱ्याचदा प्रॅक्टिस झाली आहे। राकेशलाही आवडतं थालीपीठ, मलाही आवडतात, म्हणून आमचं अधूनमधून होत असतात थालीपीठ। मी ते बनवत असते। ती तेवढी सवय झाली। आता एक तव्यावर मी थालीपीठ टाकून ठेवलं आहे, तो शेकत नाही तेवढ्यात मी दुसरा थापून घेणार आहे। तसंच करायचं आहे। कापडला आधी पाणी शिंपडायचं आहे, थोडासा ओला करायचा, त्याच्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने थापायचं आहे आणि त्याला असं गोल गोल करायचं आणि त्याच्यानंतर तो आपल्याला तव्यावर टाकायचा आहे। इथे बघू शकता एकदम छान असा खरपूस थालीपीठ मी भाजून घेते। थालीपीठ बनवायला वेळ लागतो, बनवायला वेळ नाही लागत, पण थालीपीठ शेकायला खूप वेळ लागतो, कारण की आपल्याला ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे असतात। बघू शकता इथे किती छान प्रकारे आपले थालीपीठ झालेत।
सो आता मी हे जे फ्रेंच फ्राईज बनवले होते सो ते मी आता तळून घेते. ते लास्टला तळते कारण की खूप लवकर जर तळून ठेवले ना तर बटाटे सॉफ्ट पडतात, मग ते मजा नाही येत फ्रेंच फ्राईज खायची. त्याच्यामुळे माझं सगळं स्वयंपाक झाला, थालीपीठ झालं, ठेचा वगैरे झाला होता. त्यानंतर मी लास्टला जेवायला बसणार त्याच्या आधी हे फ्रेंच फ्राईज तळून घेते. फ्रेंच फ्राईज तळायलाही वेळ लागतो, बट म्हणतात ना जिभेचे चोचले ते पुरवायचे असतात, म्हणून आपण एवढ्या गोष्टी सहन करू शकतो. कारण की खूप जास्त गरमी होते इथे, पण ठीक आहे, मला आवडतात म्हणून केलेत. आणि खूप दिवसांपासून इच्छा होती की फ्रेंच फ्राईज खावेत वगैरे असं म्हणून. सो आज बनवण्याचा तो योग आला आणि बनवलेत. तसंच आधी मला ह्या गोष्टी जमत नव्हत्या, बट कोरोना काळामध्ये जेव्हा घरी होते, काहीच काम नव्हतं वगैरे, सो त्याच वेळेस मी बऱ्याच असा स्वयंपाक शिकले. ह्या सगळ्या गोष्टी मी ट्राय करत होती आणि पहिले पहिले चुकत होते, पण नंतर पुन्हा पुन्हा बनवल्यानंतर ते परफेक्ट जमायला लागली. सो आताही बऱ्याचशा गोष्टी मला जमत नाही, पण मी ट्राय करते. आणि सगळ्यात मेन म्हणजे नवरा पण माझा खूप हौशी आहे की मी काहीतरी नवीन गोष्टी बनवली ना, चुकलं जरी असेल किंवा काही कमी जास्त झालं असेल तर खूप छान प्रकारे सांगतो की याच्यात थोडं मीठ कमी होतं, पुढच्या वेळेस व्यवस्थित घाल, किंवा तिखट कमी होतं थोडे व्यवस्थित पुढच्या वेळेस हे कर, छान जमेल, आताही छान झालेत वगैरे. सो अशा काही कमेंट्स आपल्याला आपल्या पार्टनरकडनं मिळतात ना, जेव्हाही आपण नवीन रेसिपी बनवली असते, तर ते आपल्याला खूप मोटिवेट करतात की आपण पुन्हा नवीन ती रेसिपी बनवावी किंवा अशाच वेगवेगळ्या रेसिपी शिकाव्यात म्हणून. सो त्याच्यामुळेच मी खूप साऱ्या गोष्टी शिकतेत स्वयंपाकाच्या. आणि इथे ही प्लेट मस्त छान सजवली आहे. 2 थालीपीठ घेतले, ठेचा घेतले आणि थोडे फ्रेंच फ्राईज घेतले. सो इथे मी राकेशला टेस्ट करण्यासाठी आणले आहेत आणि आता बघूया त्यांची रिॲक्शन कशी येते. इथे ते ठेच्यासोबत खात होते आणि ठेचा खूप तिखट हे मी त्यांना आधीच सांगत होते. आणि इथे त्यांची रिॲक्शन. थालीपीठ राकेशला खूप आवडतात, खूप मनापासून आवडतात आणि इथेच मी सुद्धा टेस्ट करून पाहते आहे. बट ओ भाई ये क्या है? त्यांनी त्या घासामध्ये एवढा ठेचा घेऊन घेतला होता की मला खूप जास्त तिखट लागलं. आणि मी त्यांना तेच सांगते की खूप तिखट आहे वगैरे म्हणून. सध्या ना खूप फिक्कं खाते मी, त्याच्यामुळे जरा जरी तिखट राहिलं ना तर मला खूप जास्तच तिखट लागतं. असो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हा थालीपीठचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्येही नक्की सांगा. आणि तुम्हीही घरी ट्राय करून बघा अशा प्रकारे थालीपीठ. सो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.